खालित्य पालित्य म्हणजेच केस गळणे, केस पिकणे, हेअर फॉल, ग्रेइंग ऑफ हेअर, यामध्ये आपण घरच्या घरी काय चिकित्सा करू शकता या संदर्भात आपण पाहूया। सर्वप्रथम महाभृंगराज तेल सकाळ संध्याकाळ केसांच्या मुळाशी लावणं। त्यानंतर आयुर्वेदात सांगितलेलं रसायन चूर्ण म्हणजेच आवळा, गुळवेल आणि गोक्षूर ही चूर्ण समप्रमाणात घेऊन त्याचं प्रमाण रोज साधारण सकाळी 1 चमचा हे चूर्ण आणि त्यासोबत उपळसरी चूर्ण 1 चमचा हे थंड पाण्यासोबत घ्यावं। रात्री झोपताना योगवाही त्रिफळा चूर्ण 1 चमचा अर्धा कप कोमट पाण्यातून घेणं। योगवाही त्रिफळा म्हणजेच आवळा 3 भाग, बेहडा 2 भाग आणि हिरडा 1 भाग यांपासून केलेलं चूर्ण। दररोज माक्याचा ताजा रस 2 ते 3 चमचे घ्यावा आणि हे जर शक्य नसेल तर भृंगराज घनवटी 2 गोळ्या सकाळी अनुशापोटी घ्याव्यात। अणुतेलाचं नस्य दररोज रात्री झोपताना करावं, म्हणजेच अणुतेल 2 ते 3 थेंब दोन्ही नाकपुड्यांमध्ये सोडणे। केस धुण्यासाठी केमिकल्स युक्त शॅम्पू तसेच साबणाचा वापर अजिबात करू नये। त्याऐवजी आवळा, नागरमोथा, बाकुची, रिठा, शिकेकाई ही द्रव्य प्रत्येकी 5 ग्रॅम घेऊन त्यांचा काढा करून त्या काढ्याने केस धुवावेत। केसांवर जास्वंदाच्या फुलांचा लेप नियमितपणे करावा। ह्या गोष्टी आपण केसांच्या आरोग्यासाठी केल्यात तर त्या खूप फायदेशीर ठरू शकतात। खाण्यामध्ये साधारणपणे हातसडीचा तांदूळ, गुळ यांचा वापर नियमितपणे करावा। सालासकट मूग, उडीद ही कडधान्य खावीत। दूध, तूप, लोणी यांचा समावेश आहारात असावा। दररोज काळे तीळ खावेत। द्राक्ष आणि आवळा यांचा समावेश दररोज असावा। इतर वेळी काळे मनुके किंवा आवळ्याचा रस यांचा समावेश आहारामध्ये करावा। आंघोळ करताना शक्यतो थंड पाण्याने केसांच्या आरोग्यासाठी आंघोळ करावी। मात्र केसांमध्ये जर कोंडा असेल किंवा मलयुक्त भाग जास्त असेल तर अशा वेळी शक्यतो कोमट पाणी वापरावं। चिंता, जागरण ह्या गोष्टी टाळाव्यात। तसंच आहारामध्ये तेलकट, मसालेदार, डालडायुक्त पदार्थ, आंबट, तिखट, खारट, आंबवलेले पदार्थ, मीठ, लोणची, पापड, फरसाण ह्या सर्व गोष्टी टाळाव्यात। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रक्ताची दृष्टी असेल तसंच आतड्यांमध्ये दोष असतील तर आयुर्वेदातला आरोग्यवर्धिनी हे खूप महत्त्वाचं औषध आहे। सकाळी संध्याकाळी जेवणापूर्वी 3 गोळ्या साधारणपणे 1 ते 3 महिने तज्ञ आयुर्वेदीय वैद्यांच्या सल्ल्याने आपण हे औषध घेऊ शकता। हे सर्व उपाय केल्यानंतर केस काळेभोर होणं, केसांची घनता खूप चांगल्या प्रकारे मेंटेन राहणं आणि खालित्य पालित्य म्हणजेच केस गळणे, केस पिकणे यांवर आपण त्वरित आराम मिळवू शकता। धन्यवाद।